मित्रांनो, खरं तर आज म्हणजे आपण सहर्ष स्वागत म्हणू शकत नाही. आज बैलगाडी क्षेत्रातला काळा दिवस. ज्या नंदीनं अखंड हिंदुस्थान गाजवला, ज्या नंदीनं पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई, विनोद शेठ चव्हाण वाई हे नाव हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात पोचवलं, असा तुमचा आमचा सर्वांचा आवडता, ज्या नंदीला मोठ्या मैदानाचा मोठा उस्ताद म्हणून संबोधलं जायचं, असा 81 रायफल याला थोड्याच वेळापूर्वी देवाज्ञा झाली. मित्रांनो, या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक नंदी घडले, अनेकांनी इतिहास रचला. तसाच इतिहास रचणारा एक नंदी म्हणलं तर की ज्या नंदीला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून संबोधलं जायचं आणि हे नाव फक्त त्याला शोभत होतं, असा रायफल. आणि त्या रायफलला आज आता पहाटेच्या 4 वाजलेत मित्रांनो, ज्योतिबा डोंगरावरती होतो. खरं तर खूप वाईट घटना घडली, कारण नंदी खूप घडतील दावणीला, सचिन शेठच्या भरपूर पळतील, पण जे रायफलनं नाव दिलेलं किंवा रायफलनं जे स्वतःच्या हिमतीवर जोरावरती आपलं आणि आपल्या मालकाचं गावचं नाव हिंदुस्थानात पोचवलं होतं, ज्याच्या नावावरती असा इतिहास आहे की मोठ्या मैदानामध्ये जिथं जिथं मोठं मैदान तिथं तिथं रायफल फायनलला 100% राहणार, असं त्याचं एक रेकॉर्ड. आणि ते आज या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रातलं वादळ काळाच्या पडद्याआड झाला, त्याला देवाज्ञा झाली. मित्रांनो, रायफलबद्दल बोला एवढं कमी आहे, कारण त्यानं त्याचा काळ म्हणजे सचिन शेठ असतील, विनोद शेठ असतील, यांचं नाव हिंदुस्थानात पोचवलं. इतकं प्रेम मालकांचं सुद्धा नंदीवरती होतं की एवढी जपणूक चांगली होती. म्हणजे जसं आपण म्हणतो घरातल्या मुलाला आपण जपतो, तसे या ठिकाणी रायफलची मनोभावी सेवा केली जात होती. सगळं त्याचं या ठिकाणी देखरेख स्वतः मालक सचिन शेठ असतील, विनोद शेठ असतील, स्वतः या ठिकाणी लक्ष देऊन करत होते. मित्रांनो, काय बोलावं किंवा बोलायला सुचत नाही, कारण अचानक बैलगाडी क्षेत्रातले असे वादळ अचानक शांत व्हायला लागली, तर या ठिकाणी बोलण्यासाठी शब्दच नाहीत. आणि त्यानं एवढा काळ गाजवला रायफलनं की त्याच्याबद्दल बोलावं एवढं कमीच आहे. ते मन आहे की मित्रांनो आपल्या मराठीमध्ये, जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला, तसंच आज घडलेलं आहे. या ठिकाणी ज्या रायफल मैदानात आला की मोठ्या मैदानात आले लोक म्हणायची मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आला, की त्याला एक पदवी होती किंवा हे नाव होतं, आणि हे नाव त्याला शोभत होतं. आणि त्याच्यानंतर मला नाही वाटत की हे पदवी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद हे कुठल्या नंदीला भेटेल, कारण खरं तर भरपूर नंदी घडली या बैलगाडी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात जुन्या काळापासून आत्तापर्यंत. रायफलबद्दल बोलावं एवढं कमी आहे. आज दुःखद घटना. मी ज्योतिबाच्या डोंगरावरती आहे. मी ज्योतिर्लिंग देवाचरणी, बाळमामा चरणी, स्वामी समर्थ चरणी एवढीच प्रार्थना करेन की रायफलला त्याच्या आत्म्यात चिरशांती लाभो, आणि सचिन शेठ आणि विनोद शेठ यांना या ठिकाणी या दुःखातून सावरण्याची ताकद देऊ, ही ज्योतिर्लिंग बाळमामा आणि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद 81 रायफलला तमाम बैलगाडी मालक, चालक, बैलगाडा प्रेमी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद 81 रायफल याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो.